आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये. आज परभणी शहर महानगरपालिकेमध्ये सभापती पदाचा पदभार स्वीकारण्यात आलेला आहे. यामध्ये प्राध्यापक डॉक्टर राजेश रणखाम सर, जे की शिक्षण, सामाजिक अनेक चळवळीमध्ये काम करणारे एक तरुण उमदा नेतृत्व आहेत, की जे या समाज कल्याण सभापती पद त्यांचे आज त्यांनी पदभार स्वीकारला. त्यासोबतच डॉक्टर अनिल कांबळे यांचे सुकन्या जे अबोली कांबळे यांनी सुद्धा आरोग्य सभापती पदाचा पदभार स्वीकारला आणि अनेक सभापती पदाचा. या निमित्ताने आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबरे आणि मान्यवर आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. चला सरांना बोलूया की आज हा महत्वाचा पदभार स्वीकारला आहे. प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, स्वागत आहे चॅनल मध्ये आमच्या. पहिले तर अभिनंदन आपलं, आज पदभार स्वीकारलेला आहे, काय सांगाल? राहुलजी, धन्यवाद. आज डॉक्टर राहुलजी पाटील, डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबरे यांच्या नेतृत्वाखाली ही परभणी महापालिकेमध्ये सत्ता आली. या सत्तेच्या अनुषंगानं आजचा शेवटचा टप्पा असा होता, आम्ही जो सभापती झालो, मी स्वतः समाज कल्याण सभापती, माझ्या बाजूला डॉक्टर अनिल कांबळे साहेब आहेत, त्यांची सुकन्या अबोली कांबळे यांनी, आम्ही दोघांनी आज पदभार स्वीकारला. या महापालिकेचं विशेष असं की कांबळे साहेब सारख्या चांगल्या माणसाला आरोग्य सभापती दिलं. मी एज्युकेशन मध्ये काम करतो, समाजामध्ये काम करतो, मला समाज कल्याण सभापती दिलं. खऱ्या अर्थानं आदरणीय आमदार साहेबांचं आमच्या सगळ्या नगरसेवकाकडे फार छान लक्ष आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या समाजातील वावरानुसार आम्हाला सभापती पद दिलेले आहेत. एकंदरीत आजची परिस्थिती पाहता विरोधक वेगवेगळे आक्रमक होण्याचा प्रयत्न आहे, छोट्या छोट्या गोष्टीला बघून आहे. आपणही पहिल्या वेळेस नगरसेवक, यापुढे निवडणूक लढवलेली आहे, आपण अनुभव आहे आणि एक संवेदनशील म्हणून शिक्षक सुद्धा आहे. मग विरोधकांचे कान कसे पिणार आपण, किंवा त्याचं उत्तर कसे देणार? कामातून देणार का फक्त बोलण्यातून देणार? हा एक आव्हान आहे. कारण की आपल्यासारख्या समजा डॉक्टर अनिल कांबळे सर हे इंटलेक्च्युअल तुम्ही लोक आहात, कारण की इथं माटबर आहेत सगळेजण. हे कसं कराल काय? मी स्वतः आणि कांबळे साहेब स्वतः, आम्ही बोलू कमी, आम्हाला विरोध कामाच्या रूपानं दाखवता येईल त्यांना. आम्ही काय करू, आम्ही आमचं काम चांगलं करू आणि जेव्हा एका वर्षानंतर तुम्ही आमच्या कामाचं अनालिसिस करा. निश्चितपणे मी समाज कल्याण सभापती म्हणून आणि साहेब आरोग्य सभापती म्हणून निश्चित शहरासाठी आम्ही एक दिशादर्श काम करू. मागच्या लोकांनी सुद्धा छान काम केलं, त्या कामाला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि आम्हाला नवीन इनिशिएटिव्ह काय घेता येईल, आम्हाला क्रिएटिव्ह काय करता येईल, त्यानुसार आम्ही परभणी शहरात आम्ही आमच्या ठिकाणी कॉन्क्रीट वर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर अनिल कांबळे साहेब झाले, आपण फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतून आलेले आहेत आणि तबक्या तळागाळातल्या माणसांसाठी आपल्याला काम करण्याची ही संधी मिळाली. एकंदरीत अशा अपेक्षांचं ओझं मोठं आहे सर. आणि ओव्हरऑल महापालिकेचं जर पाहता अवस्था आजची थोडी बिकट परिस्थिती आहे. या सर्वांच्या गोष्टींना सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या समाज बांधवांना देखील आश्वस्त कसं करणार आणि परभणीकरांना कसं आश्वस्त करणार? आमच्या पाठीमागे माननीय आमदार राहुलजी पाटील साहेबांचा हात भक्कम आहे, आमच्यासोबत डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबरे यांचा हात भक्कम आहे आणि इथली आमची टीम चांगली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही, खरं आहे, पण शहराच्या ज्या काही गरजा आहेत तेवढं आम्ही महापालिकेच्या माध्यमातून आपण पुरवू शकतो. आणि सर्वसामान्य लोकांच्या फार अपेक्षा नाहीत. त्यांना त्यांच्या घरासमोरील नाल्या स्वच्छ पाहिजेत, त्यांना त्यांच्या घरासमोर रोड छान पाहिजेत आणि त्यांना पाणी आणि वीज मुबलक वेळेवर मिळाली पाहिजे, हीच लोकांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा महापालिका पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यानुसार आम्ही कामही करतोय. उद्या आमची 13 तारखेला स्टँडिंग कमिटीची बैठक आहे, त्यानंतर आमची पहिली जीबी लागते, त्याच्यामध्ये सर्व विषयांना आम्ही हात घालू आणि मॅक्झिमम काम शहरासाठी करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच खूप खूप शुभेच्छा सर आपल्याला. त्यानंतर आपण डॉक्टर अनिल कांबळे सरांशी थोडा संवाद साधणार आहोत. तर माझ्यासोबत डॉक्टर अनिल कांबळे सर अतिशय भक्कमपणे आपल्या सुकन्याला ज्यांनी या राजकीय क्षेत्रात देखील पाठबळ दिलं, नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि आज आरोग्य सभापती पदी निवड झालेली. एकंदरीत डॉक्टर अनिल कांबळे सरांचा प्रवास बी अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून निघत वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी हृदयरोग तज्ञ असे होत मोठ्या पदावर त्यांनी काम केलं आणि वैद्यकीय क्षेत्रात उच्चांक गाठला. त्यासोबत आपल्या मुलीला देखील आज राजकीय क्षेत्रात, कारण की अबोली कांबळे आपण पाहिलं तर त्यांनी विविध क्षेत्रात काम केलेलं आहे आणि त्यांनी सौंदर्यवती म्हणून जागतिक पातळीवर नाव कमवलेले आणि आज राजकारणात त्यांना आणलेल्या सभापती पण त्यांनी आज पदभार स्वीकारला. डॉक्टर अनिल कांबळे सर, पण मनपूर्वक शुभेच्छा सर. काय प्रतिक्रिया सर आज आपण? सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, कार्यसम्राट आमदार राहुल पाटील जे असतील, या जिल्ह्याचे खासदार संजय बंडू जाधव उर्फ बंडू जाधव असतील, या आणि या नगरीचे जे महापौर आहेत सईद इक्बाल, या सर्वांना मी खूप ऋण व्यक्त करतो की त्यांनी माझ्या मुलीला पहिल्यांदाच ती निवडून आली आणि लगेच तिला आरोग्य सभापती केलं.
आणि मला वाटतं की तिचं एज्युकेशन बघूनच त्यांनी आरोग्य सभापती केलं आणि तिला आरोग्य सभापती केलं की एक डॉक्टर मुलीला आरोग्य सभापती केलं. हे चांगला निर्णय घेतला. आपण आता ज्यांची मुलाखत ऐकली, आमचे रणकाम साहेब शिक्षण क्षेत्रात काम करतात आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं चांगलं योगदान आहे आणि उच्च शिक्षित आहेत ते पण. अशा व्यक्तींना सुद्धा त्यांनी समाज कल्याण दिलं. म्हणजे चांगले जे लोक तरुण आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांच्या कुवतेनुसार त्या ठिकाणी आम्हाला त्या देण्यात सभापतीपद देण्यात आलं आहे. आणि मी आपल्याला निश्चित सांगू इच्छितो की आरोग्यात मी डॉक्टर आहे, माझी मुलगी डॉक्टर आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही डॉक्टरी पेशामध्ये काम करतो आणि त्याच्यामुळे मला सगळं माहित आहे की आता सगळ्यात पहिलं पाहिलं तर या परभणी शहराचं जे आरोग्य आहे, म्हणजे परभणी शहराचं जे आरोग्य डिपार्टमेंट आहे हेच पहिलं आजारी आहे. कारण ते आजारी पडलेलं आहे. आम्ही जाऊन सगळीकडे आम्ही बघितलं तर काही ठिकाणी इमारती नाहीत, काही ठिकाणी औषध नाहीत, सगळीकडे भेटी दिल्या, काही ठिकाणी औषध नाहीत, काही ठिकाणी डॉक्टर नाहीत आणि काही डॉक्टर असले तर ते वेळेवर येत नाहीत. अशा प्रकारे या परभणी शहराचं आरोग्य गेल्या 4-5 वर्षामध्ये बिघडलेलं आहे आणि ते आरोग्य जे बिघडलेलं आहे ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही निश्चित करणार. सर, आव्हाने आहेत, अनेक गोष्टींना सामोरे जात असताना सर आज राजकारणाची परिभाषा थोडी बदललेली आहे. पण आता तोही प्रश्न तुम्हालाच विचारलो की आपण इंटेलेक्च्युअल आहात, एकंदरीत या राजकारणाकडे बघत असताना महापालिकेच्या इतकं पद आहे नाही, निश्चितच दिदी आपल्या अनुभव थोडा कमी आहे, परंतु हे बघत असताना कशा पद्धतीने सामोरं जाणार? सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की मी असेल, रणकाम सर असतील, आम्ही राजकारणात जे आलो आहे ते समाजकारण करण्यासाठी आलेलं आहे. आम्हाला इथे काय राजकारण करायचं नाहीये. त्यांना बी देवानं खूप दिलेलं आहे, मला बी भरपूर आहे, आम्हाला गाड्या घोड्या सगळ्या. आम्हाला या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि लोक विरोधक काही म्हणतील की बाबा यांना अनुभव कमी आहे, हे काम करतील की नाही करतील, पण निश्चितपणे आम्ही आरोग्य क्षेत्रात 20 वर्षापासून काम करतोय. त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणे याचं आरोग्य कसं सुधारायचं ते आम्हाला नक्की माहित आहे. सर, एकंदरीत बघितलं आपण की आपलं परभणी शहर जे आहे शोषित, वंचित, उपेक्षित घटक आणि झोपडपट्टी एरिया खूप मोठा आहे. आपण बऱ्याच वर्षापासून परभणीकर म्हणून आहात तिथं. या समस्या ज्या आहेत आरोग्या संदर्भात, आपण समजा पावसाळा असेल किंवा अनेक गोष्टी असतील, याकडे पाहत असताना अपेक्षित लोकांना काय या निमित्ताने सांगाल, कसं दूर करा? तसं पाहिलं तर आता आरोग्य क्षेत्रात मी 20 वर्षापासून काम करतो. आपण पाहिलंय की परभणीच्या आजूबाजूला झोपडपट्टीचा एरिया खूप आहे, परभणी शहरामध्ये खूप आहे. आणि साथीचे रोग जे आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात त्या भागात आहेत. मलेरिया असेल, त्याने काय तर गॅस्ट्रो सारखे आजार असतील, कॉलरा असतील, टायफॉइड असतील, असे आपण जे आजार जास्तीत जास्त ह्या स्लम एरियामध्ये सगळ्यात जास्त आहेत. आणि आमचे जे हॉस्पिटल आहेत, म्हणजे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत ते जास्तीत जास्त स्लम एरियामध्ये आहेत. कारण एखादा श्रीमंत माणूस असेल ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची ट्रीटमेंट करू शकतील, पण खऱ्या अर्थानं जी गरज आहे, ट्रीटमेंटची गरज आहे, त्या स्लम एरियामध्ये आहे. आणि मग निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणचा सर्व्हे करू, त्या ठिकाणी डॉक्टरला वेळेवर तिथे यायला लावू, तिथे चांगले दर्जेदार औषध त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि जे स्लम एरियातील पेशंट आहेत त्यांना त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा, मोफत आरोग्याच्या सुविधा आम्ही जास्तीत जास्त कसं देता येईल याचा आम्ही त्या ठिकाणी विचार करू. सर, शेवटी आपल्या परभणीकरांना काय आश्वस्त करा सर, काय सांगाल? आजचा हा महत्वाचा दिन होता, आजपासून कार्यारंभ झालेला आहे सर. एकंदरीत महापालिकेच्या नवीन पहाट उजळलेली आहे सर, असं एक निमित्ताने मी म्हणेल. असे काय आश्वस्त कराल परभणीकर? मला या निमित्तानं सांगू इच्छितो की ही महानगरपालिकेतले काही वैशिष्ट्य आहेत की पहिल्यांदा या महानगरपालिकेतले जास्तीत जास्त जे लोक निवडून आलेले आहेत हे सगळे तरुण लोक आहेत. जास्तीत जास्त लोक तरुण आहेत, नवीन असतील पण तरुण आहेत. त्याच्यात पहिल्या तरुण आहेत, त्याच्यात दुसऱ्या मधलं बघितलं तर महिलांची संख्या जास्त आहे. आणि तिसरं जर बघितलं तर जास्तीत जास्त एज्युकेटेड लोक इथे निवडून आले. या परभणी जिल्ह्यात जी महानगरपालिका निवडून आली हे वैशिष्ट्य आहे. आणि इथं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार सुद्धा आहे. आणि इथं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार सुद्धा इथला डॉक्टरच आहे. म्हणजे या एकंदरीत जर पाहिलं आपण तर सगळे सुशिक्षित लोक या परभणी शहराच्या महानगरपालिकेमध्ये आले आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या परभणी शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. लोकांना बाहेर जे लोक म्हणतात जगात जर्मनी, भारतात परभणी, म्हणजे दुसरीकडे जग जरी बदलत चालला असेल तर काय परभणीमध्ये काय बदल होत नाही. पण निश्चितपणाने या काळामध्ये, आता या येणाऱ्या काळामध्ये हे सगळे तरुण मंडळी असतील, महिला मंडळी असेल, एज्युकेटेड लोक असतील, नक्कीच या परभणीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच या गोष्टीचं समाधान आहे की उच्च शिक्षित, इंटेलेक्च्युअल असणाऱ्या, सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांची निवड परभणी शहर महानगरपालिकेच्या सभापतीपदी झालेली आहे. भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम होईल ही अपेक्षा आहे सर. खूप खूप शुभेच्छा आपल्याला पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीने. आणि सुपरफास्ट 24 तासला एकंदरीत अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. सुपरफास्ट 24 तासला पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.
माझ्यासोबत अमर गालपाडे, मी राहुल वेवाळ, परभणी शहर महानगरपालिका परभणी.